वीर धीर तलवार तीर हो, मर्द मराठा शूर वीर हो, युद्ध में कौशल गजब दिखावे, रिपु दमन कर शंख बजावे, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदंबा, ओ छत्रपति ओ सहचर संभा। छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आजही इथे इतिहासाची साक्ष देणारी आहे। महाराजांचा त्याग, शक्ती आणि अलौकिक शौर्याचा वारसदार म्हणून साक्ष देत जाणारं गाव म्हणजे कसबा पेठ संगमेश्वरची ओळख आहे। छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा हे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले गाव आहे। याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे। तर आपण जातोय सर देशमुखी वाड्याला, जिथे संभाजी महाराजांना कैद केलं होतं। तर चला जाऊयात आणि बघूयात। कसब्यामध्ये प्रवेश करताच हे स्मारक लक्ष वेधणारं आहे। गाव तसं खूप जुनं आहे। अनेक वाडे आणि अस्सल कोकणी पद्धतीची घरे असणारी हे गाव तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाही। तर इथे दोन बोर्ड लावलेले आहेत। एक रस्ता कर्णेश्वर मंदिराकडे जातो आणि दुसरा रस्ता संभाजी महाराजांच्या वाड्याकडे जातो। तर हा तो वाडा आहे जिथे संभाजी महाराजांना कैद केलं होतं। संगमेश्वर मध्ये कसब्यामध्ये हा वाडा आहे। तर सर देशमुखींचा हा वाडा आहे। हा कसब्यामध्ये कर्णेश्वर मंदिराच्या जवळ हा वाडा आहे। 1989 च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले। ती बैठक संपून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होणार होते। येसुबाई भोसले छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि मराठा साम्राज्याच्या महाराणी, त्यांचे मेव्हणे गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुर्बक खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला। या कारवाईसाठी गणोजी शिर्के कमालची गुप्तता बाळगली आणि कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली। त्यावेळेस संभाजी महाराज संगमेश्वर येथे सरदेसाईंच्या वाड्यात विश्रांती घेत होते। गणोजी शिर्के आणि मुर्बक खान यांनी संभाजी महाराजांना पकडण्यासाठी गुप्त योजना आखलेली होती। मराठ्यात आणि शत्रूंच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्याचे संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतून लावू शकले नाहीत। शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडल्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले, धन, पैसा त्यांच्या स्वाधीन केल्यास व कोणतेही सरदार सामील होते हे सांगितल्यास जीवनदान देण्याचा मान्य केलं, पण संभाजीराजांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला। औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांचे विदूषकाने कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी दिंड काढण्यात आली, तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला। तेव्हा औरंगजेबाने त्यांचे क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला। सुमारे 40 दिवसापर्यंत असाही यातना सहन करूनही संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही। माफ करा, पण मला या 40 दिवसाचे वर्णन मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण संपूर्ण जगाला याबद्दल माहीत आहे आणि ते 40 दिवस आजही अंगावर काटा आणतात। 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांचे शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली। तर चला बघूयात इतिहासाची साक्ष देणारा आणि संभाजी महाराजांच्या पावन स्पर्शांनी स्पर्श झालेला हा सरदेसाईंचा वाडा। संभाजी महाराजांचा वाडा तसा हा खूप मोठा आहे, पण पूर्ण काळाच्या याने पूर्ण वाड्याची पडझड झालेली आहे। त्या सगळी बाजू आहे ती पूर्ण खचून जाऊन पडझड झालेली आहे आणि वाड्याचा ओरिजिनल हिस्सा आहे तो पूर्ण ही खालची लाईन दिसते, तो हा ओरिजिनल हिस्सा आहे वाड्याचा। नंतर बांधकाम केलेलं आहे। दादा इकडे आधीच्या काळातली विहीर आहे, त्याला आपण बघायला जाऊया। तर या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे कसबा आणि साईडच्या परिसरामध्ये एकूण 365 मंदिर होते। त्यामधील काही नष्ट करण्यात आले आणि काही काळाच्या नुसार थोडीशी त्यांची खत झाली। तर या वाड्याच्या साईडला पण एक विहीर आहे आणि विहीरच्या साईडला एक मंदिर आहे।
जे संभाजी महाराजांच्या वाड्याच्या एकदम जवळ आहे मंदिर. तर चला आपण ते बघूया. शंकरचं मंदिर आहे. तर हे सगळे मंदिर आहेत ते 5 पांडवांना त्या काळामध्ये बांधलेले आहेत. तसे इथे खूप सारे मंदिर आहेत आणि त्यांची खूप तोडफोड झालेली आहे. तर त्या काळामध्ये ज्या टायमिंगला संभाजी महाराजांना त्या वाड्यामध्ये पकडलं होतं आणि यावेळेस त्या टायमिंगला इथे लढाई झाली होती. इथले साईडचे मंदिर, हे मंदिर आहेत ते एकदम समोरच्या बाजूला आहेत वाड्याच्या. तर लढाई झाली त्या टायमिंग मध्ये, अशा मंदिराची पूर्ण तलवारीने ह्या 2 नंदीचे आहेत ते पूर्ण धड मूर्तीपासून वेगळे केलेले आहेत. आमचे पण घेशील. हे सगळ्या मूर्त्या आहेत त्यांचे इथं हे केलेलं आहे, चित्र बनवलेले आहेत. आणि इकडे श्रीकृष्ण आहे. हे इथे श्रीकृष्ण आणि इकडे पण आहे. तिकडच्या बाजूला पण आहे. इकडच्या बाजूला मध्ये स्पष्ट एवढं दिसत नाही पण आम्ही. हे गणपती आहे. हे गणपती, नरसिंह आणि हनुमान, सीता हनुमान. आणि जे पिंडी आहे, पिंड आहे. शंकरांची ही देवी आहे. नाव काय सांगू शकत नाही मला पण नाव ती. लास्टला आहे. तर हे सगळं बघून खूप वाईट वाटतं, कारण की मंदिराची काळानुसार पडझड झाली आहे ठीक आहे, पण हर एक मंदिरापुढे एक नंदीची मूर्ती आहे आणि त्या नंदीच्या मूर्तीचं जे हे आहे धड ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं आहे. तर एवढी क्रूरता कशी असू शकते कोणामध्ये? नमस्कार, मी धनंजय वांगे. कसबा या गावातून मी आपणास माहिती सांगत आहे. कसबा या गावामध्ये खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. संभाजी महाराज यांना येथे कसबा या ठिकाणी कैद करण्यात आलं. तेव्हा मुघलांची सत्ता होती. मुघलांची सत्ता असताना जेव्हा संभाजीराजे इथं देवदर्शनासाठी पूजेसाठी आले होते, पूजेसाठी आल्यानंतर त्यांना इथं कैद करण्यात आलं. तो म्हणजे सरदेसाईंचा वाडा. आणि बाजूलाच एक लागून पांडवकालीन असे एक ऐतिहासिक कर्णेश्वराचं खूप छान असं मंदिर आहे. त्यालाच बाजूला एक सूर्य मंदिर आहे. तसं कसबा गावात बघितलं तर एक संगम म्हणून संगम म्हणून एक मंदिर आहे. बाजूला अलकनंदा, अशा वरुणा, अशा नद्याचा एक संगम झालेला आहे म्हणून येथे संगमेश्वर हे नाव पडलेलं आहे. आणि या जे संगमेश्वर या कसबा गावाला जे महत्व आहे, 1969 सालापासून ते 2025 आज गेली 300 वर्ष या संगमेश्वर कसबा या गावाचा इतिहास, सरदेसाईंचा वाडा हे लोकांना ज्ञात नव्हतं. तर छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यानुसार आपल्या सर्व लोकांना या सरदेसाईंचा वाडा ही पाहण्यासाठी खूप अलोट अशी गर्दी या गावामध्ये होत आहे. असंच एक कसबा गावाचं ऐतिहासिक स्मारक चांगलं उभारणार व लोकांच्या ते पुढील येणाऱ्या पिढीसाठी ते एक म्हणजे आल्हाददायक म्हणजे एक त्यातून काय ते विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे एक प्रेरणास्थळ चांगलं स्मारक असं उभं राहणार, असे एक या कसबा गावाला अजून जास्त महत्व प्राप्त हो असे एक माझ्या या मनोगतातून मी आपल्यासमोर व्यक्त करत आहे. धन्यवाद.